हाताखाली धरले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून यांना समोर आणून माझ्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावतो. माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव, तू म्हणशील ते ऐकायला तयार आहे, पण वैयक्तिक जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा. ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीवन जगायचा अधिकार आहे. आणि तुला बळीच पाहिजे ना, मी तुला बळी द्यायला तयार आहे. पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयीची अंमलबजावणी केल्याशिवाय मी हटत नाही. तुला पाहिजे बळी, तू आरोप नको करू माझा. तुला मी पाहिजे, मी मेल्यावर तुझे आरोप बंद होणार. मी मेल्यावर समाजाचं काम करायला कोणी नाही राहणार. हे स्वप्न आहे तुझं. इथे बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी, निघालो मी. चल ये तू तिकडं हरामखोर आत निघालो. चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही. काठी द्या माझ्या, मग काठी धरू धरू चालायला लागतं. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना, माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघालास. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायलास. माझ्या संघ एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. मी एकटा जाणार. मी तुम्हाला एकतर येताना आरक्षण घेऊन येणार. सगळ्या सोयऱ्यांची नसता देवेंद्र फडणवीसचा बळी पाहिजे ना, मी मराठ्यांचं काम करणार. तू बळी घे. मी तुझ्या सागर बंगल्यावर आले. मला चालता येत नाही. मला काय समाजाला इकडे निर्णय राजेंद्र फडणवीस मला माहित नाही. समाजाचा निर्णय मला चालता येत नाही. मला काठीने हातात धरायला लवकर. माझा कमरेचा बेल्ट द्या. मी तुला काय तुला माझा बळी पाहिजे ना, तर घे. मी आले सागर बंगल्यावर. तुझे पोलीस यंत्रणा माझ्या विरोधात गोळ्या घालायला फिरणार होते. मराठ्याला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सर्व जांभळे बदलले त्याच्याशी हटत नाही. तुझा मराठी कावा मिळून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूने बनवणार. सगळा धनगर रंजारी बांधव आमच्या बाजूने बनवणार. मराठी सुद्धा तुझा कावा मी मोडणार. निघाला मुंबईला तुझ्या सागर बांधव तू तिथे राहता. आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईची घोषणा केल्यानंतर त्यांना सर्व त्यांचे जे सहकारी आहेत ते अडवत आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघण्यावर ठाम आहेत. एकूणच गदारोळ उठलाय आणि सर्व समाज बांधव जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या दिशेने जाण्यापासून रोखतोय. आपण पाहतोय महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. सर्व महिला आता या ठिकाणी कशा प्रकारे डोळे पाणावले आहेत आपण पाहू शकताय.
पाहतोय मनोज जरांगे पाटील ज्यांनी जो निर्णय घेतलाय मुंबईच्या दिशेने जाण्याचा, त्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. कोणत्याही सहकार्याचं ते ऐकत नाहीये, तर पायी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात आता सर्व समाज बांधव त्यांना रोखताना दिसतोय. आपण पाहतोय ह्या ठिकाणी ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, डोळे पाणवलेले आहेत. अंतरसरावटीमध्ये आपण पाहू शकतोय सर्व जे समाज बांधव आहे तो जरांगे पाटलेला मुंबईच्या दिशेने जाण्यापासून रोखतोय. सर्वांनी शांतता राखायची, सर्वांनी शांतता बाळगा, सर्वांनी शांतता बाळगा. आपल्या जागा आपल्यासाठी महत्वाची आहे. सर्वांनी शांतता बाळगा, कुणी जागा सोडू नका. सर्वांनी शांतता बाळगा. विनंती आहे सगळ्यांना जागा थांबा, कुणी जागा सोडू नका. सर्वांनी शांतता बाळगा. डॉक्टरांना विनंती आहे स्टेज वरला. फक्त 5 मिनिट सर्वांनी शांतता बाळगा. जागा कोणी सोडू नका. सर्वांनी जागा कोणी सोडू नका. सर्वांनी सहकार्य करा. सर्वांनी शांतता बाळगा. सर्वांनी शांतता बाळगा. सर्वांनी शांतता बाळगा. आपल्याला जागांना त्या ठिकाणी थांबवायचंय. गाडीला थांबवायचं. सर्वांनी शांतता बाळगा. कोणी जागा सोडू नका. कुणी जागा सोडू नका. जागा आपल्याला जागा थांबवा. कुणी जागा सोडू नका. कुणी जागा सोडू नका. आपल्याला हात जोडून विनंती आहे. दादाच्या वतीला हात जोडून विनंती आहे. कुणी जागा सोडू नका. खाली बसा. कुणी जागा सोडू नका. हात जोडून विनंती आहे. कुणी जागा सोडू नका. आपल्याला जागा टाकायची आहे. हात जोडून कुणी जागा सोडू नका. कुणी जागा सोडू नका. हात जोडून विनंती आहे. सर्वांनी खाली बसून घ्या. कुणी जागा सोडू नका. खाली बसून घ्या. कुणी जागा सोडू नका. कुणी जागा सोडू नका. खाली बसून घ्या. खाली बसा. सगळे खाली बसा. हवा येऊ द्या. समोरचे सगळे खाली बसा. सर्वांना विनंती आहे शांतता बाळगा. कोणीही माझी सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे. ढकलाढकली करू नका. विनंती आहे सर्वांना. हात विनंती आहे सर्वांना. कुणी ढकलाढकली करू नका. जागा येऊ नका. समोरच्या बाजूला समोरची बाजूला चेंगरे होईल. माझी विनंती आहे. दादा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपण थोडी शिस्त पाळा. आपण शिस्त बाळगा. आपलं काही प्रश्न नाही. हात विनंती आहे. हे बघा पाटलाच्या आजूबाजूला जे आपले सगळे टीम उभा आहे त्या सगळ्या टीमला विनंती आहे ढकलाढकली कोणी करू नका. हे पहा पाटलाच्या बाजूला जी टीम उभा आहे सरपंच असतील, किशोराबा असतील, बाळासाहेब असतील, रिंगण करा. सगळ्यांना विनंती आहे लोटालोटी करू नका. सर्कल करा. सगळ्यांना सर्कल करा. पाटलाला सर्कल करा. तुमच्या इच्छेप्रमाणे आता आपण मुंबईला निघू पण